मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटण तालुक्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये ते विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत। त्याचबरोबर मरळी इथं जाहीर सभा सुद्धा त्यांची होणार आहे। मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत। शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट इथल्या श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्यात आलाय। तसंच वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पंतप्रधान मोदींकडून सोलापूरकरांना मोठं गिफ्ट मिळणार आहे, कारण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। सोलापूर विमानतळ आजपासून सेवेमध्ये दाखल होईल। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज पार पडणार आहे। वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। खान्देश, नाशिकसह मराठवाड्यातील काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। तर MIDCनं जारी केलेल्या अंदाजानुसार काही भागामध्ये 5 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण असेल। अटल सेतूवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी परिवहन विभागानं त्यासंबंधी चाचणी केली। मात्र ITMM हे पूर्ण क्षमतेनं वापरण्यासाठी उभारलेली यंत्रणा ही सक्षम नसल्याचं यातून निष्पन्न झालंय। PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे। 18व्या हप्त्याची रक्कम ही 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। बिगर बासमती तांदूळवर सुद्धा निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। त्यामुळे किसान निर्यात मूल्य $490 प्रति टन या दरानं सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात ही आता करता येणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही 42,440 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण भाव हा 4,325 रुपये प्रति क्विंटल होता। लातूरच्या बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक ही सर्वाधिक 16,572 क्विंटल इतकी झाली आहे। त्याला सर्वसाधारण भाव हा 4,700 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 5,888 क्विंटलची आवक झाली। या टोमॅटोला कमीत कमी 2,000 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,33,062 क्विंटलची कांद्याची आवक झाली। यात लाल कांद्याला कमीत कमी 2,825 रुपयांपासून ते 4,750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 4,500च्या पुढे आहेत। तर किरकोळ बाजारामध्ये कांद्याची प्रति किलो ही 70 विक्री केली जाते। ग्राहक किलोभर कांदा खरेदी करण्यासही धजावत नसल्याची परिस्थिती समोर आली आहे। रावेर तालुक्यातील कोचूर इथे रितेश परदेशी या तरुणानं शेतकऱ्यानं पारंपरिक पद्धतीनं केळी लागवड न करता नवीन तंत्रज्ञान अवगत करून केळी लागवड केली आहे। यात केळीला तब्बल 3,131 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक ही 10,533 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण भाव हा 6,924 रुपये प्रति क्विंटल होता। लातूरच्या बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडदाची आवक ही सर्वाधिक 5,189 क्विंटल इतकी आहे। एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नागपुरातील कळमेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण पार पडणार आहे। मालवण इथल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या सर्व तपासणी पूर्ण झाल्या आहेत। अशातच आज नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर इथं उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे। या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार असल्याचं कळतंय। रोहित पवार मला मंत्री करा असं कधीही बोलले नाहीत। रोहितनं पहिली 5 वर्ष जनतेची सेवा केली आणि पुढील 5 वर्षातही तो महाराष्ट्राची सेवाच करेल असं म्हणत जामखेड इथं सभेतून शरद पवारांनी रोहित पवारांच्या मंत्रिपदाबाबत भाष्य केलंय। भंडाऱ्यात राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांऐवजी शरद पवार यांचं नाव घेतलं, परंतु चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली। जोपर्यंत अजित पवार आहेत तोपर्यंत संविधानाला धक्का लागणार नाही असं म्हणताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचं नाव घेतलं। फक्त लाडकी बहीण
भाऊ मात्र वाऱ्यावर अशी विरोधकांची ओरड सुरू आहे। बहीण सक्षम होत आहे ते पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। भंडारा येथील जनसन्मान यात्रेच्या सभेमध्ये ते बोलत होते। मतदान मागायला आलो तर तुम्ही मतं देत नाही अशी खंत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भर सभेमध्ये बोलून दाखवली आहे। दरम्यान भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास फक्त मीच करू शकतो असा दावा सुद्धा पटेलांनी केलाय। सध्या जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाहीये। महायुतीतील सर्व पक्षांना समाधानकारक जागा मिळतील अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे। पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलंय। भाजप नेते हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहेत। अशातच त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय। हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। सोलापुरातील कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार पाटील आणि शरद पवार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्ष हे फक्त नेत्यांचा वापर करून घेत आहेत, लोकांच्या भावनेसोबत खेळतायत। मराठा समाजासह इतर समाजाला सुद्धा त्यांना झुलवत ठेवायचे असा आरोप रोहित पवार यांनी भाजपवर केलाय। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यानंतर फडणवीसांविरोधात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मनसे नेते तुषार गिरे यांनी उमेदवारी मिळवण्याची शक्यता व्यक्त केली आहे। मनसे विदर्भ प्रमुख राजू उंबरकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। जे काही करायचे ते विधानसभेपर्यंत करून घ्या, विधानसभेनंतर तुम्हाला काहीही करायला देणार नाही। यापुढे कार्यकर्त्यांच्या घराकडे बघाल तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम देत रोहित पाटलांनी संजय काका पाटलांवर निशाणा साधलाय। कामगार वर्गानं मतदानाला भरभरून प्रतिसाद द्यावा, त्यासाठी मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी देण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय। निवडणूक काळामध्ये काही निर्बंध घालण्यास येणार असून एटीएमसाठी पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचं बंधन असणार आहे। तसंच यावेळेस अॅम्ब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे। आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या वडिलांसाठी खास गाणं गायलंय। वडिलांना आदरांजली वाहताना त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा उल्लेख मिटकरी यांनी गाण्यातून मांडलाय। धनगर समाज हा आदिवासींमध्येच येतो, फक्त त्याची अंमलबजावणी बाकी आहे। दरम्यान आदिवासी आणि धनगरांवर अन्याय होणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याची प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नाशकामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं। यावेळेस महात्मा फुले यांनी पुणे ते रायगड पायी चालत जाऊन पालापाचोळ्यामध्ये असलेली शिवरायांची समाधी शोधून काढली असं अजित पवारांनी म्हटलंय। दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ झालाय। प्रश्न विचारताना माईक बंद केल्यानं काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तात्या ताम्हाणे यांनी स्टेजवरच माईक भिरकवलाय। आमदार रमेश थोरात यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलू न दिल्याचा आरोप राहुल कुल यांच्यावर केलाय। तसंच कारखान्याचा विषय सोडून राहुल कुल इतर विषयांवर बोलत असल्याचं सुद्धा थोरात म्हणाले आहेत। अक्कलकोट तालुक्यामध्ये रेशनच्या तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारवर केलाय। अक्कलकोटमधील 2 गावांमध्ये रेशनच्या माध्यमातून प्लास्टिक तांदूळ वाटला जातोय, त्यामुळे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळतोय असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय। अक्कलकोट तालुक्यातील प्लास्टिक तांदळाबाबत प्रणिती शिंदेंचं वक्तव्य हास्यास्पद आहे असं प्रत्युत्तर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिलंय। प्रणिती शिंदेंना घाईनं वक्तव्य करायची सवय असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। पोषण आहारातील तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टिफाईड राईस म्हणजेच पोषण असणारा तांदूळ आहे असं प्रणिती शिंदेंच्या आरोपावर प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय। गडचिरोली जिल्ह्यातल्या तुमरगुडा येथील एकलव्य निवासी शाळेतील गैरसोयींबद्दलची माहिती विद्यार्थिनींनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना दिली। या गोष्टीची दखल घेत मंत्री आत्राम यांनी वसतिगृहाची पाहणी करत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील आमगावामध्ये भाजप महिला मोर्चाच्या वतीनं भव्य महिला मेळावा घेण्यात आला। या मेळाव्याला मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती। आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या 2 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय।
रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी गावातील जंगलामध्ये मोरांचा मुक्त वावर दिसून येतोय। मात्र जंगलामध्ये वारंवार जागोजागी मोरपिसांचा खच पडल्यानं ग्रामस्थांच्या ते निदर्शनास आलंय। त्यामुळे मोरांची शिकार होत असून वन विभागानं याची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जळगावमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार केलेल्या रस्त्याची 4 महिन्यात दुरावस्था झाली आहे। त्यामुळे रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ठाकरे गटानं रस्त्याचं श्राद्ध घालत निषेध व्यक्त केला आहे। सोयाबीनला 8,500 भाव मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी गेल्या 11 दिवसापासून विजय पाटलांचं आमरण उपोषण सुरू आहे। दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानं कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली आहे। एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी औरंगजेबाच्या थडग्यावर फुले वाहिली। दरम्यान देशामध्ये धार्मिक स्वातंत्र्य असून कोणी त्यावर बंधनं घालू शकत नाही असं म्हणत शहा यांनी स्वतःच्या कृतीचं समर्थन केलंय। गेल्या 9 वर्षापासून लातूरकर जिल्हा हा रुग्णालयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं मत आहे आणि त्याचमुळे ते आंदोलन करत आहेत। देवगडमध्ये महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी देवगड न्यायालयानं आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। चंद्रपूरच्या सावलीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये एका शिक्षिकेनं 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे। पाण्याच्या बाटलीमध्ये काहीतरी मिसळल्याच्या कारणातून मारहाण केल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे। या प्रकरणी शिक्षकेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे। शुक्रवारच्या तुलनेमध्ये आज सरासरी भावामध्ये क्विंटल मागे 150 रुपयांची घसरण झाली। आज कांद्याला 4,251 इतका दर मिळाला आहे। हिंगोली जिल्ह्यातील कापूस पिकांवर तांबेर आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव झालाय। हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। एवढ्यात वळूंची झुंज भरवण्यात आली आहे। यावेळेस वळूंच्या झुंजीमध्ये धक्का लागून एक तरुण जखमी झाला होता। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। चंद्रपूरच्या चिचपल्ली परिक्षेत्रातील जानाळ या नियत क्षेत्रामध्ये असलेल्या कक्ष क्रमांक 717 मध्ये T83 वाघिणीला जेरबंद करण्यात यश आलंय। या वाघिणीनं 4 जणांचा बळी घेतलाय। नंदुरबारच्या शहादामध्ये भाजी मार्केटमधल्या किराणा दुकानामध्ये चोरी झाली आहे। दुकानाचं शटर तोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली। पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील माटरगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाणं बंद झालंय। विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचं मत आणि संताप जो आहे तो पालकांनी व्यक्त केला आहे। राज्यातील पहिली महिला MIDC नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथं उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली। राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये महिलांनाही प्राधान्य मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून जोरदार पाऊस धुमाकूळ घालतोय। 24-25 सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे 515 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। हे सर्वाधिक नुकसान कापूस आणि केळी पिकाचं झाल्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय। राज्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे राज्यात बहुतेक धरणं ही 100% पर्यंत आणि मराठवाड्यातील धरणं ही 75% भरल्याचं माहिती समोर आली आहे। अहमदनगरमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातत्यानं पाऊस सुरू असून पुन्हा धरण साठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे। अनेक धरणांमधून विसर्ग देखील सुरू झालाय। अहमदनगर जिल्ह्यातील अनेक धरणं ही 100% भरली आहेत। देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे। एकीकडे सुमारे 125हून अधिक सेवा या वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू आहेत। चिली, कॅनडा, मलेशिया या देशांनी भारतातून वंदे भारत ट्रेन आयात करण्यामध्ये रस दाखवलाय। खुश खबर, लाडकी बहिणीचा 3रा हप्ता जमा होण्याची सुरुवात झाली आहे। पैसे आले की नाही हे चेक करा असे सुद्धा आता सांगण्यात येत आहे। गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरांसाठी आक्रमक झालेत। मागण्या मान्य होत नसल्यानं 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय हा गिरणी कामगार संघर्ष समितीकडून घेण्यात आलाय। पोलीस विभागामध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये 152 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत। इच्छुक उमेदवारांना 3 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत। महाराष्ट्रात राज्याच्या आरोग्य विभागानं सर्वांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलाय। मोफत योजनेमुळे तब्बल 13 कोटी लोकांनी गेल्या वर्षभरामध्ये बाह्य रुग्ण विभागामध्ये उपचार घेतल्याचं समोर आलंय।
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेच्या वेळापत्रकामध्ये राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं जाहीर केलंय। विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा ठणठणाट पाहायला मिळतोय, त्यामुळे रुग्णांवर विना औषधं राहण्याची वेळ आल्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे। उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये 40 लाखांवर थकबाकी आहे। 3 आठवड्यांपूर्वी 50 लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी जीएसटी विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना सीबीआयनं अटक केली होती। या प्रकरणी आता जीएसटी कार्यालयामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत। रुग्णालयात आग लागण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। यासाठी 11 शासकीय रुग्णालयात लवकरच अद्ययावत यंत्रणा राबवण्यात येणार आहे, ज्या सॉफ्टवेअरद्वारे आगीची घटना तात्काळ करणार आहे। म्हाडाच्या 2030 घरांची लॉटरी अर्जदारांचा भरघोस प्रतिसाद याला मिळतोय। या लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केली आहे। आज दावे हरकती दाखल करण्यात येणार आहेत।